श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एकदा एक भक्त स्वामींच्या दरबारात आला. तो खूप दुःखी होता, रागात होता, खूप त्रासामध्ये होता. त्याच्या मनामध्ये खूप प्रश्न होते. तो स्वामींजवळ आला आणि स्वामींना म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहे. काहीही केल्या संकट कमी होत नाही. त्याच्यातून मला मार्ग मिळत नाही. मी काय करू, मला काहीच समजत नाही. स्वामींनी त्याच्याकडे क्षणभर बघितलं आणि एक काचाचा ग्लास पाण्याने भरलेला त्याच्याकडे दिला. त्याच्या हातामध्ये तो ग्लास दिला. हातामध्ये ग्लास दिल्यानंतर स्वामी बोलले, तू थोडा वेळ हा ग्लास पकडून उभा राहा. तो भक्त तसाच ग्लास पकडून उभा होता. 1 तास झाला. स्वामींनी त्याला विचारलं, काय झालं? तो बोलला, काहीच नाही स्वामी. तसंच तो ग्लास पकडून भक्त आणखीन थोडा वेळ उभा होता. त्यानंतर परत स्वामींनी थोड्या वेळाने त्याला विचारलं. तेव्हा तो भक्त म्हणाला, स्वामी, माझा हात दुखतोय. तेव्हा स्वामी म्हणाले, बाळा, तुझ्या हातामध्ये जे ओझं आहे ते याच्या आधी पण तेवढंच होतं. तोच ग्लास, तेच पाणी आणि तेवढंच वजन आहे. आता तुझा हात दुखायला लागला कारण तू खूप वेळ धरून ठेवला होतास. तसंच दुःखाचं, रागाचं तसंच असतं. आपण जेवढा वेळ तो पकडून ठेवू, जेवढा वेळ तो त्रास, दुःख, राग पकडून ठेवू, तेवढाच आपल्याला त्रास होईल. त्याच्यातनं मार्ग शोधा. त्याच्यातनं कसं आपल्याला बाहेर पडता येईल हे शोधा. तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ.